मी एक सर्टिफाईड फिटनेस कोच आहे. जवळपास 15 वर्ष झालेत मला या इंडस्ट्रीत. माझं स्वतःचं जिम पण आहे. मुलींना जिममध्ये जेव्हा मी थोडंसं वेट ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग करायला सांगतो, तेव्हा लगेच म्हणतात, नाही, आम्हाला काहीतरी ग्रुप ॲक्टिव्हिटी करायला लावा, योग वगैरे चालेल. ठीक आहे, तुमच्यासारखे बायसेप्स नाही होणार त्यांचे, पण चांगले बायसेप्स नक्कीच होऊ शकतात. आणि एकदा बायसेप्स बनले की मग त्यांच्या बॉयफ्रेंडची अवस्था बघा. 4 दिवसात पळून जाईल. ऍक्टिव्हली डिस्करेज केलं जातं. नाही, हे काय करतेस तू? असं करू नकोस. खांदे रुंद दिसतील. अरे खांदे तर रुंद व्हायलाच हवेत ना, सगळ्यांचे, पुरुषांचे आणि स्त्रियांचेही. मग मी कोण आहे? मी एक महिला आहे, एक स्त्री आहे, एक मुलगी आहे. समाजाने तिला काय भूमिका दिली आहे? तिला सांगितलंय नीट दिसायचं म्हणजे चांगल्या ठिकाणी लग्न जमेल. सिनेमांनी गाणी ऐकवली, पतली कमर तिरछी नजर वगैरे. ती समजून गेली की कंबर सडपातळ हवी. मग ती त्यासाठी काहीही करायला तयार होते. सतत तपासते की इथे कुठे फॅट जमा झालं का. मुलीला कधी ही भूमिका दिलीच गेली नाही की तिचं शरीर मजबूत असू शकतं, ताकदवान असू शकतं. ती गरज पडल्यास लढू शकते किंवा एखादं जड सामान उचलून एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकते. हे काम समाजाने तिला दिलंच नाही आणि समाजाचं हे बोलणं तिने पूर्णपणे स्वीकारलंय. ना प्रश्न विचारला, ना विरोध केला. विद्रोह तर फार दूरची गोष्ट झाली. तिने प्रश्नही विचारला नाही.